महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात अवैध मद्य तस्करी विरोधात आडगाव पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत ब्रेझा कारमधून सुरू असलेली विदेशी दारूची तस्करी उघडकीस आणली आहे। पोलीस हवालदार अक्षय गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित ब्रेझा कार अडवली। तपासणी केल्यानंतर कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला। पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मद्यसाठा जप्त करत संशयिताला ताब्यात घेतले। आज दिनांक 10/7/2026 1600 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय गोसावी यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक गाडी, एक 4 व्हीलर अवैधरित्या दारू वाहतूक करत असून ती लाखलगावच्या दिशेने चाललेली आहे। त्याप्रमाणे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण सर यांना फोनद्वारे माहिती दिली। तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी निलगिरी बाग येथे सिद्धिविनायक चौक निलगिरी बाग येथे सापळा रचण्यात आला होता आणि त्याप्रमाणे गाड्यांची चेकिंग सुरू असताना ती गाडी मिळाली आणि त्यामध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करून नेताना मिळून आलेलं आहे। सदरच्या इसमाकडून 90,000 रुपये किमतीच्या रॉयल स्टॅगच्या 398 बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या असून सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी ब्रेझा गाडी जप्त करण्यात आलेली आहे। ही दारू नेमकी कुठून आणली जात होती, कोणासाठी होती आणि या तस्करीमागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे याचा सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे शहरातील अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपासाचा फास अधिक आवळला जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।